या पद्धतीने इडली पात्रामध्ये भाज्या टाकून पहा, रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी अशी भाजी घरी तयार होते, तेही कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये सर्वांसाठी. इडली पात्राच्या शेवटच्या प्लेटमध्ये मी कांदे टाकलेत. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची त्यानुसार मी 2 कांदे घेतलेत मोठ्या साईजचे, 1 टोमॅटो, 5 लाल मिरच्या आणि थोडेसे काजू ऑप्शनल आहेत. त्याच्यानंतर भाज्या टाकून घ्या. मी फुलगोबी, गाजर, मटर आणि बटाटा टाकला. स्वच्छ धुवून कट करून घ्या. एक 10 ते 15 मिनटं त्याला स्टीम करून घ्या, जसं आपण इडलीला करतो त्याचप्रमाणे. आता हे पहा, 15 मिनटामध्ये छान मीडियम गॅसवरती ठेवा. हा बटाटा पूर्ण शिजलेला आहे. आता हे काढून घेऊया. आणि कांदा मी मिक्सरमध्ये टाकला आहे. त्याला थोडंसं थंड होऊन आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. काजू, लाल मिरच्या आणि टोमॅटो याला थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये फिरून घेऊया. तोपर्यंत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्या. खूप जास्त तेलाची गरज नाही आहे. ही भाजी खूप टेस्टी लागते, रेस्टॉरंटपेक्षाही छान लागते. नक्की ट्राय करून बघा. थोडीशी कसुरी मेथी आणि आपण जेवढ्या भाज्या स्टीम केल्या होत्या त्या भाज्या टाकून घ्या. आता याला छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही नुसतं स्टीम केलेल्या भाज्या जरी ग्रेव्हीमध्ये टाकल्यात तर तेवढी चव नाही येणार. भाज्या जर छान तेलामध्ये परतून घेतल्यात तर मस्त अशी चव येते. याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. म्हणजे नुसत्या भाजी खाली तरीही त्याला छान टेस्ट येते ग्रेव्हीशिवाय. हे पहा, 1-2 मिनटं छान परतून घ्या. थोड्याशा क्रंची होतात आणि खायलाही टेस्टी लागतात. आता त्याच कढईमध्ये परत तेल टाकून जी आपण ग्रेव्ही केली होती ती टाकून घ्या. तुम्हाला जर गडबड असेल, तुम्ही वर्किंग वुमन असाल, ऑफिसला जायचं असेल आणि कधी काहीतरी चमचमीत खायचं असेल तर नक्की या प्रकारे इडली पात्रामध्ये अगदी सोप्या पद्धतीने अशी चमचमीत भाजी तयार होते. हे पहा, मस्त अशी ग्रेव्हीला रंग आलाय. 1-5 मिनटं परतून घ्या. त्याच्यानंतर लाल तिखट, आपण लाल मिरच्याही वापरल्या, त्यानुसार तुम्ही लाल तिखट वापरू शकता. मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलं आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर धने पावडर आणि गरम मसाला, कुठलाही गरम मसाला तुम्ही वापरू शकता, 1 चमचाभर. आणि 1.5 चमचा मी काश्मीरी लाल मिरची टाकली आहे. ही तिखट नसते, फक्त रंगासाठी. चवीनुसार मीठ. आता ह्याला छान परतून घ्यायचे. पूर्ण मसाले तेलावरती छान परतून घ्या. आणि ह्याच्यामध्ये चमचाभर दही घालून घ्या. दह्याने अजून भाजीची रिचनेस वाढतो आणि चवही छान येते. हे संपूर्ण परतून झाल्यानंतर दही आणि मसाले आपले, ज्या आपण भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या, आता भाज्या टाकून घेऊया. भाज्या ग्रेव्हीमध्येच परतून घ्यायच्या. ह्याला आत्ताच पाणी नका टाकू. पाणी टाकल्यानंतर तेवढी टेस्ट नाही येणार. जर तुम्ही ग्रेव्हीमध्ये छान परतून एक वाफ काढून घ्या, 1 मिनटं झाकून ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता. जर तुम्हाला सुकी भाजी खायची असेल तर तुम्ही अशीच भाजी खाऊ शकता. जर ग्रेव्हीवाली भाजी, ही भाजी ग्रेव्हीवालीच बनते, त्याच्यामुळे तुम्ही 2 वाट्या किंवा 1.5 वाटी साधारण पाणी ॲड करा, गरम पाणी. गरम पाण्याने मसाल्याची चव बदलत नाही. 2 ते 5 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. हे पहा, मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे. वरून कसुरी मेथी, कोथिंबीर. आणि जर तुम्हाला भाजी खूप चरचर लागत असेल, मसाले वगैरे, तर ह्याच्यामध्ये 1 चमचाभर साय ॲड करा. साईने भाजी थोडीशी माइल्ड होते आणि मसाल्याची खूप स्ट्रॉंग चव लागत नाही ह्याला. आणि क्रीमी मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल आपली मिक्स व्हेज तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.